तरी व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर पीएन डेमो मध्ये आपल्या सगळ्यांचं सर्च आज आपण जाणून घेणार आहोत वाहतूक नियमामधले आपले 10 अधिकार। आपण हे समजून घेतलेच पाहिजेत कारण सामान्य माणसांना पण आपले अधिकार आहेत। पण ते कसे बोलायचे, आर्टिकल नुसार कायद्यानुसार कसे बोलायचे हे सर्व आपण आज बघ। नियम पहिला, युनिफॉर्म गरजेचा। तुमच्यावर कारवाई करणारा ट्रॅफिक पोलीस हा पूर्ण गणवेशात हवा। जर त्या पोलिसाने गणवेश घातला नसेल तर तुम्ही त्याला ओळखपत्र मागू शकता। पोलिसाने जर आयडी कार्ड दाखवलं नाही तर आपली कागदपत्र न दाखवण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे। पोलिसांना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यासाठी तुम्ही डिजिटल लॉकरची मदत घेऊ शकता। तसंच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना हँडओव्हर करण्याची गरज नाही। नियम दुसरा, पावती पुस्तक। जर एखाद्या वाहतूक पोलिसाने तुम्हाला अडवले तर दंड वसूल करण्यासाठी त्यांच्याकडे पावती पुस्तक किंवा ई चलन मशीन असणे खूप गरजेचं आहे। या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे नसतील तर तो तुमच्याकडून दंड घेऊ शकत नाही। कोणताही दंड देताना त्याची पावती आठवणीत घ्या। जर पोलिसांनी पावती दिली नाही तर तुम्ही देखील दंडाची रक्कम देण्यास मनाई करा। तुमची कागदपत्र जप्त करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला तर त्यासाठी देखील त्या पोलिसाकडून पावती घेणं आवश्यक आहे। पोलीस अशी पावती न देता डॉक्युमेंट्स जप्त करू शकत नाहीत। नियम तिसरा, वाहन जप्ती। तुमच्या परवानगीशिवाय कोणताही ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाची चावी काढून घेऊ शकत नाही। तुमचे वाहन चुकीच्या ठिकाणी जर उभे असेल आणि तुम्ही त्या वाहनामध्ये बसले असाल तर ते पोलीस वाहन टो करू शकत नाहीत। नियम 4, अटक झाल्यास काय करायचे। एखाद्या व्यक्तीला जर वाहतूक पोलिसांनी अटक केली तर त्याला सर्वात आधी जवळच्या पोलीस स्टेशनला नेलं जातं। त्यानंतर 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर करणं आवश्यक असतं। नियम 5, वाहतूक पोलिसांविरोधात तक्रार। वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालणं टाळायला हवं। ते फक्त त्यांचे काम करत आहेत हे लक्षात घ्या। जर तुमच्याकडून नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यांच्याबाबत पोलिसांना माहिती द्या। पोलिसांकडून जबरदस्ती दंड घेणे, गाडीची चावी काढून घेणे किंवा अन्य चुकीचे प्रकार होत असतील तर त्यांच्या विरोधात तुम्ही नजदीकच्या पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करू शकता।